Hello, dear student. Today we are going to learn living organism and classification of microorganisms. Okay. हा लेसन इयत्ता 8वीसाठी जरी असला तरी इयत्ता 8वी 9वी आणि 10वीसाठी ज्यांनाही विज्ञानाची आवड आहे त्या सर्वांना हा विषय जो आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं जे वर्गीकरण आहे हा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. म्हणजेच या सर्व सजीवांमध्ये सर्वात जास्त संख्या ही सूक्ष्मजीवांची आहे आणि त्यामुळे त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करतात ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीव. Microorganisms are classified into prokaryotic and eukaryotes. Okay, in prokaryotes are bacteria. All bacteria are prokaryotic organisms. Okay, and in eukaryotic organisms they are classified into protista, fungus and algae. म्हणजे हे जे सूक्ष्मजीवांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्या पेशींना केंद्रकाचं पटल नसते किंवा पेशीमधले जे अवयव असतात अंगक असतात ते नसतात ते यांना प्रोकॅरियोट्स म्हणतात. आणि सर्व प्रकारचे जे प्रोकॅरियोट्स आहे यामध्ये बॅक्टेरियाचा म्हणजे जीवाणूचा समावेश होतो. तर युकॅरियोट्स म्हणजे ज्यांना पेशींमध्ये अंगक असतात न्यूक्लियस असते ते आहे प्रोटिस्टा, प्रोटोझोआन ज्याला म्हणतो आपण, फंगस बुरशी आणि शेवाळ अल्गी. तर हे सर्व सूक्ष्मजीव आहेत. आपण यांच्या अभ्यासासाठी मायक्रोस्कोपचा वापर करत असतो. विथ रेफरन्स टू द साइज ऑफ मायक्रोब्स ऑलवेज रिमेंबर 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर. ओके, आणि मायक्रोमीटरसाठी आपण या पद्धतीचं चिन्ह वापरतो आहे. आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. म्हणजे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर यामध्ये हे सूक्ष्मजीव मोजण्याचं मापन आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो आहे. ओके, आपल्याला लक्षात आलं असेल की सूक्ष्मजीव जे असतात हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये त्यांचं विभाजन होते आहे. प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आणि युकॅरियोटिकमध्ये प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी यांचा समावेश होत असतो. मग मित्रांनो, आपण बॅक्टेरिया म्हणजे काय ज्याला आपण मराठीमध्ये जीवाणू म्हणतो आहे यांची साईज जी असते यांचा आकार जो असतो 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर असते. 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर ही त्यांची साईज असते. तुम्ही यांचे वेगवेगळे शेप बघतात. कोकस म्हणजे गोल असतात हे. ओके, कोकोस बॅक्टेरिया स्पायरल म्हणजे अशा पद्धतीचे स्पायरल असतात. हे बेसिलस आहे. आणि व्हिब्रो आहे म्हणजे कॉमा टाईप असतात म्हणजे वेगवेगळ्या आकार त्यांचे असतात. आता सो वी लर्न हिअर बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, पॅरासिटिक ऑर्गॅनिझम. पॅरासिटिक परजीवी असतात ते. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर टू फॉर्म कॉलनीज. Bacterial cell is prokaryotic with cell wall. Bacterial cell is prokaryotic with cell wall, but distinct nucleus or cell organelles are absent. Prokaryotic cell म्हणजे अशा प्रकारची सेल असते त्यांना सेल वॉल असते पण त्यांच्यामध्ये निश्चित असं न्यूक्लियस किंवा पेशीचे जे अवयव असतात, न्यूक्लियस असेल, व्हॅक्युअल आहे, गोल्जी बॉडीज आहे, हे नसते आहे, हे ॲब्सेंट असते आहे आणि म्हणून त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणतात. आणि बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. यावरून आपल्याला लक्षात येते की त्यांचा जो रेट असतो आहे, जनरेशन रेट, रिप्रोडक्शनची जी प्रक्रिया असते बायनरी फ्युजन आहे, एकापासून 2 या पद्धतीनं त्यांचं रिप्रोडक्शन होते आहे. आणि 20 मिनिटमध्ये विदिन 20 मिनिट्स दे डबल देअर नंबर, दुप्पट त्यांची संख्या होतो आहे. ओके, आणि म्हणून बॅक्टेरिया
किती लवकर वाढतात हे आपण यावरून लक्षात घेऊया. त्यानंतर मित्रांनो आपण दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम बघूया, प्रोटोझोआ. आपण या ठिकाणी प्रोटोझोआ बघतो आहे. हा पॅरामेशियम आहे बघा, लुक ॲट हिअर, इट इज अ पॅरामेशियम. हा पॅरामेशियम आहे प्रोटिस्टामधला, प्रोटोझोआंमधला. आणि यामध्ये तुम्हाला केसासारखा जो भाग दिसतोय त्याला सिलिया म्हणतात. हा ठिकाणी केसासारखा भाग दिसतोय हा सिलियन आहे. यामध्ये न्यूक्लियस आहे, ओके, आणि काही अवयव पण त्यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. आणि हे एंटामिबा आहे. आणि हा या ठिकाणी आपल्याला प्लाझ्मोडियम दिसतोय, प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स, ओके. हे आहे प्रोटोझोआ. आणि यांची जे साईज असते आहे अबाउट 200 मायक्रोमीटर असतात. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल. प्रोटोझोआ कुठं असतात? सॉइलमध्ये असत आहे, मातीमध्ये असत आहे, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक मीन्स प्रोड्युसिंग डिसीज प्रोड्युसिंग असतात, हे रोग निर्माण करतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल आता आपल्या लक्षात आलं असेल, यांच्यामध्ये पेशींची घटक असतात, ओके. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआन्स. म्हणजे यांच्यामध्ये ऑर्गन ऑफ लोकोमोशन आहे, यासाठी सिलिया आहे. पॅरामेशियम आणि अमिबामध्ये सुडोपोडियम असतात, ओके. ऑर्गन ऑफ लोकोमोशन, चालण्यासाठी त्यांना ऑर्गन्स असतात, ओके. त्यानंतर आपण बघूया चौथं त्याचं कॅरेक्टरिस्टिक. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, दे आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबा अँड पॅरामेशियम लिव्हिंग इन डर्टी वॉटर. एंटामिबा हिस्टोलिटिका कॉजेस, हा जो एंटामिबा दिसतो हिस्टोलिटिका कॉजेस अमिबायबियासिस, म्हणजे हगवण निर्माण करतो आहे, डिसीज. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स जो दिसतो आहे हा या मलेरिया यापासून प्रोड्यूस होतो आहे, ओके. हिवताप नावाचा जो रोग आहे तो होतो आहे. ॲक्च्युअली प्लाझ्मोडियम जो असतो हा मॉस्किटोमध्ये राहतो आहे. मॉस्किटो हो त्याचं कॅरियर आहे, व्हेक्टर आहे, ओके. आणि यापासून मलेरिया होतो आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स जो असतो, प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स पासून मलेरिया होतो. आणि हा प्रोटोझोआंमध्ये याचा समावेश होतो. युग्लिना जो आहे ही अल्गी आहे आणि ही ऑटोट्रॉपिक आहे, ओके. प्रोटोझोआ पाहिला, बॅक्टेरियाच्या नंतर आपण प्रोटोझोआ या मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला. त्यानंतर फंगी आपण बघूया. फंगस, या ठिकाणी सॅकॅरोमायसिस नावाचं फंगस आहे, ईस्ट सेल ज्याला म्हणतो आपण. यांची जी साईज असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. म्हणून फंगसला मृतोपजीवी म्हणतात किंवा शवोपजीवी म्हणतात, कारण हे मेलेल्या, सडलेल्या, कुजलेल्या जे काही वनस्पती आणि प्राण्यांचं बॉडी असते, डेड बॉडीज, त्यापासून ते अन्न मिळवतात, ओके. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड सम आर व्हिजिबल विथ अवर नेकेड आय. काही युनिसेल्युलर असतात आणि काही आपल्या मल्टीसेल्युलर असतात, आपल्या डोळ्यांनी ते बघू शकतोय. सॅप्रोफिटिक absorbs their food from the decaying organic matter. They reproduce sexual and asexual by cell division or by budding. उदाहरणार्थ बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम तुम्ही पाहिलेला आहे, भूछत्र, ओके. भूछत्र आपण बघतोय, अशा पद्धतीचे भूछत्र आपण पावसाळ्यात बघत असतो. हे सर्व फंगसमध्ये यांचा समावेश होतो. आणि सॅकॅरोमायसिस नावाचं ईस्ट या ठिकाणी आपण बघतो आहे, ओके. त्यानंतर यामधला शेवटचा जो भाग होता तो आहे अल्गी. या ठिकाणी क्लोरेल्ला नावाची अल्गी दिसते आपल्याला, शेवाळ. यांची जे साईज असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वाटिक. अल्गी आर ॲक्वाटिक म्हणजे जलीय असतात, हे जलचर असतात, पाण्यांमध्ये त्यांची वाढ होते. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. फोटोसिंथेसिस कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं, हरित लवक असतं आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते आहे. या ठिकाणी क्लोरेल्ला दिसते आहे, क्लॅमायडोमॉनस आहे, ओके. वेगवेगळ्या प्रकारचे अल्गी म्हणजे शेवाळ आपण पाण्यामध्ये बघत असतो आहे.
Very few species of algae are unicellular. Most of them are multicellular and visible our naked. स्पायरोगैरा पण आपण आपल्या नदीमध्ये बघत असतो. हे झालं अल्गी. आणि पाचव्या प्रकारचा जो सूक्ष्मजीव आहे तो आहे व्हायरसेस, ज्याला आपण विषाणू म्हणतो आहे. आपण सुद्धा सध्या विषाणूलाच घाबरत आहोत, कोरोना व्हायरसला. तर हा विषाणू बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. याची साईज मात्र 10 नॅनोमीटर असतं, म्हणजे मायक्रोमीटरपेक्षाही छोटं असते. नॅनोमीटर 200 नॅनोमीटर ही त्याची साईज असते आहे. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. हे लक्षात घ्यायचं आहे की व्हायरसेस जे असतात, विषाणू जे असतात, यांना सजीव पण म्हटलं जात नाही, निर्जीव पण म्हटलं जात नाही आहे. ते सजीव आणि निर्जीव यांच्या मधोमध असणारं एक ऑर्गॅनिझम्स म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आपण यांचा अभ्यास करतो आहे, या व्हायरसेसचा, विषाणूचा. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 times smaller than the bacteria and can be seen only electron microscope. हे लक्षात घ्या. आतापर्यंत जे आपण बॅक्टेरिया, फंगस, अल्गी आणि प्रोटोझोआ पाहिले हे कंपाऊंड मायक्रोस्कोपनी बघू शकतो, पण व्हायरसेस आर ओनली सीन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. व्हायरसेस इज ए लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ DNA or RNA covered by a protein coat. DNA means deoxyribonucleic acid or RNA means ribonucleic acid covered by a protein coat. ओके, या पद्धतीचं त्यांचं प्रोटीन कोट असते आहे आणि त्यांच्यापासून हा व्हायरसेस मध्ये अशा यांचं प्रोटीन असते. जसं कोरोना आहे, कोरोनामध्ये आपण असे स्पाइक्स पाहतोय त्यांच्या शरीरामध्ये. हा कोरोना या ठिकाणी पुन्हा बघूया आपण. कोरोनामध्ये आपण अशा पद्धतीचे स्पाइक्स पाहतो आहे. ओके, हे प्रोटीन कव्हर असतं आहे त्यांच्या शरीरावरचं, प्रोटीन कव्हर ऑन देअर बॉडी. आणि हे प्रोटीन कव्हर जे असते हे DNA किंवा RNA पासून बनलेलं असते. ओके, कवर्ड बाय प्रोटीन कोट DNA अँड RNA. व्हायरसेस सर्व्हाइव्ह ओनली लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे व्हायरसेस जे असतात, विषाणू, केवळ सजीव वनस्पती आणि प्राण्यांच्याच पेशींमध्ये ते जगतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. ज्या सेलमध्ये ते राहणार त्यांच्या सेलचा उपयोग करून, त्यांच्या प्रोटीनचा उपयोग करून ते पुन्हा तयार होतात. अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. त्यांची कॉपीज तयार करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. नंतर ज्या सेलमध्ये ते वाढले, ज्यांच्यापासून त्यांनी अन्न घेतलं आहे, त्या सेलला नष्ट करते आहे आणि रिप्रोड्यूस होते आहे, स्वतः ते फ्री होते आहे. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणखी मग ते फ्री झाल्यानंतर पुन्हा नवीन पेशीला ते इन्फेक्ट करणार, इन्फेक्शन करणार. आणि या पद्धतीनं व्हायरसेस जे असतात मोठ्या प्रमाणात त्यांचं रिप्रोडक्शन होत असते आहे. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल. म्हणजे वनस्पतीलाच नाही तर प्राण्यांना सुद्धा. जसे या ठिकाणी टोमॅटो विल्ट डिसीज आहे. टोमॅटोचे झाड कुजते, मूळ कुज होते आहे, पानं करली होतात. ओके, काही या ठिकाणी पुन्हा व्हायरसेसपासून होणारे पोलिओ व्हायरस आपल्याला माहिती असेल, हा मानवाला होतो पोलिओ व्हायरस. इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, HIV एड्स व्हायरसेस आहे. ओके, मानवाला होणारे हे व्हायरसेस आहे. कोरोना व्हायरस असेल, एड्स व्हायरस आहे, HIV म्हणतात, ह्युमन इम्युनो व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, पोलिओ व्हायरस. मानवाला होणारे विषाणूपासून होणारे रोग आहे व्हायरसपासून. कॅटलला पिकोर्ना व्हायरस होतात, पायखुरी, तोंडखुरी म्हणतो आपण. प्लांटमध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅको मोझाईक व्हायरस. बॅक्टेरियोफेज व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. हा बॅक्टेरियोफेज व्हायरसेस आहे. आपण याचं चित्र पण बघितलेलं असेल. ओके, या पद्धतीनं हा बॅक्टेरियोफेज व्हायरस असतो. यामध्ये DNA असते आहे किंवा RNA असते आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन यामध्ये पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास केलेला आहे. ओके, बॅक्टेरियाचा अभ्यास केलेला आहे आपण, प्रोटोझोआंचा अभ्यास केला आहे, फंगस, अल्गी आणि व्हायरसेस. दीज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.